हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आज मी जरा लेटच उठले. तसे थोडंसं लवकर उठते, पण म्हणलं चला आता पहिले उठलं की माझं काम असतं की गेट उघडायचं आणि पहिले पाणी मारून घ्यायचं, दरवाजामध्ये सडा मारायचा आणि झाडांवरती असं मी वरतूनच पाणी मारते. बुडामध्ये पाणी जास्त मारत नाही, कारण मला ना जोपर्यंत झाडाच्या पानावरून पाणी खाली येत नाही तोपर्यंत ती स्वच्छ झाडं झाल्यासारखी आणि हिरवीगार असं दिसत नाहीत आणि मग नंतर मी बुडावर पाणी मारते, कारण मग ते हिरवी पण दिसतेत आणि खाली मुळाला पण त्याच्या पाणी भेटते. असं असते माझं. तर मग ही जोपर्यंत पाणी देत नाही ना तोपर्यंत घरात मला कुठलंच काम करायला माझं लक्ष लागत नाही बघा. त्यामुळे मी इकडं मारते पाणी तर मारते, पण आता खाली गवत पण तसंच फुटायला लागले. आता बघा खाली गवत कसं मी पाणी झाडांसाठी मारते आणि गवताचंच किती प्रमाण वाढले. आणि त्याच्यामध्ये अजून आलाय आता ती छोटा छोटा पुदिना, आणि ते पुदिना तर ना झाडाला पाणी मारलं ती पुदिना जास्त फुटून यायलाय आणि त्याला किती पण काढून टाकलं ना ती पुदिना काय यायचा बंदच होईना झालाय. पण जाऊ दे, मी कधी कधी पुदिन्याची चटणी वगैरे करते म्हणून त्यासाठी म्हणलं राहू दे, आता कुठे सगळं काढत बसावं. मग आपलं ठेवून दिलं तसंच. म्हणलं राहू दे, चटणी पण होईल, इडली सांबर असं बनवलं काय तर त्याचं मदत पण होते. आता आली इकडं, म्हणलं चला आता कंटाळा झालं तर चहा वगैरे करून घ्यावं. मी तर सगळेच म्हणले आता तुझं सगळं सकाळची कामं होस तर बाईले वैताग येते आम्हाला, तू पहिले चहा करून ठेवत जा आणि मग पाणी बिणी मारत जा. तर म्हणलं आता चालतं, उद्यापासून पहिले चहा करून ठेवते आणि मग झाडाला पाणी ती मारायचं, म्हणजे आपल्याला पण कसं निवांत, काही टेन्शन नाही. तर इथं आता बघा ती सगळं तर झालं, चहा वगैरे घेतला. पण म्हणलं आता थोडा टायमिंग होता तर मी भांडी लावली नव्हती फैला, आणि ज्यावेळेस फैला भांडी लावायची म्हणजे रॅकवर भांडी लावायची होती ना त्यावेळेस सगळं बघितलं तर इथं सगळं धूळ झाली होती, कारण मी काय अजून फर्निचर वगैरे केलं नाही. म्हणलं काय सगळ्या गोष्टी काय आपल्याला काय एकदाच भेटत नसते, आता हळूहळू जसं जमेल तसं सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या. आपल्याला असं वाटतं एकदा ही गोष्ट झाली म्हणजे सगळ्या गोष्टी पण आपल्या मनासारख्या होत, तसं काय होत नसते. तसं आपण त्याला ज्यावेळेस वेळ येईल त्या गोष्टीची त्यावेळेस ती पण गोष्ट होईल असं म्हणायचं आणि आपलं काम चालू ठेवायचं. पण मला आवडते तसं, काय असं नाही की बाबा फर्निचरच पाहिजे असं, पण मला पहिल्यापासून सवय लागली तर काय वाटत नाही आपलं. तर भांडी वगैरे सगळी लावून घेतली आणि त्याच्यानंतर म्हणलं आता भाजीसाठी एका पातेल्यामध्ये बटाटे आहेत ते कट करून उकडायला घातलेत. म्हणलं पिवळा बटाटा आपला करून घ्यावा टिफिनसाठी, आणि कांदा वगैरे पण चिरून घेतला बटाट्यासाठी आणि त्याच्या साली वगैरे पण काढून ठेवलेत. पण म्हणलं आता हे पहिलं सगळे भांडी लावली ना, जोपर्यंत भांडी वगैरे लावत नाही ना तोपर्यंत ते काय असं स्वच्छ वाटत नाही घरात स्वयंपाक करताना ते, म्हणून सगळी भांडी लावून घेतली. आणि मग इकडं बटाट्याला फक्त फोडणी घालायची होती, कारण सगळी तयारी अगोदरच करून ठेवली होती. स्वयंपाकाची निम्मी तयारी मी अगोदर करून ठेवते आणि मग नंतर ना थोड्या वेळानं म्हणजे ही सगळी माझी वरची कामं करून परत राहिलेलं काय असेल ते छोटं मोठं स्वयंपाकाचं बनवून घ्यायचं, भाजी वगैरे. तर म्हणलं इकडं पण थोडासा मग थोडासा हा शिल्लक होता ती सगळ्यांनी घेऊन राहिलेली त्यातला पण थोडा मी घेतला. नंतर म्हणलं चला आता ही तसं पण वेस्टच होणार आहे आणि मला पण चहा आवडते तर थोडा घेतला. मग इकडे बटाट्याला फोडणी घातली. तर काय नाही, आपलं साधं जिरी मोहरी हिरवी मिरची जरा जास्त घालते, कारण काळा तिखट काय वापरत नाही मी. असे बटाट्याला उत्तप्पाला बटाटा आपण कसं करतो इडलीसोबत डोश्यासोबत तसलं बटाटा करते मी. त्याच्यामध्ये बाकीचं काय नाही, आपलं नॉर्मल कढीपत्ता टाकायचा, कोथिंबीर, कांदा भरपूर टाकायचा, वटाणे सगळं टाकून घेतलं, चवीनुसार मीठ हळद टाकलं आणि मग थोडंसं हलवून घ्यायचं आणि त्यात जे उकडलेले बटाटे होते ते टाकले. चांगलं आपलं मस्त होते बटाटे. टिफिनसाठी पोरांना असलं आवडतं मी तीच करते. आणि ते सगळं बटाटे वगैरे झालं, 2-3 मिनटं वाफ देऊन ते झालं. पण म्हणलं आता बाकीची पण कामं आहे ती बाकी. तर सुरुवातीला मग बटाट्याला तर उकडून ठेवलं, त्यातलं थोडं बटाटा पण मी साईडला काढून ठेवलं. म्हणलं आता एवढं काय बटाटा काय कोण खाणार नाही, तर त्या साईडला पण संध्याकाळच्या भाजीसाठी म्हणलं एक वाटीभर भाजी जर कोणाला खायची असली पातळ रस्सा तर त्यांच्यासाठी तर ठेवलं. नाही तर मग उद्या पण मी वापरू शकते फ्रीजमध्ये ठेवून कुठली तर दुसरी रस्सा भाजी म्हणून वापरायसाठी बटाट्याची. आणि इकडं बघा आता भाकरीला पीठ घेऊ म्हणलं तर मग आता इतकं दिवस झालं मी भाकरीचं पीठ तर होतं घरात, पण ते आता पूर्ण असं खराब झाल्यासारखं झाले, कारण मध्ये एक 2 आठवडे ना मी अजिबात भाकरी केल्या नाही. त्या सारखं चपाती भात याच्यावरच होतं. मग आता भाकरीचं पीठ ना जरा थोडं खराब झाल्यासारखं झालं, तर गरम पाण्यात मी मळलं चांगलं आणि त्याच्यात लय मस्त भाकरी व्हायला त्या बघा. बिन ह्याच्या एकदम चिरता वगैरे एकदम व्यवस्थित झाले त्या भाकरी. आणि 2-4 भाकरी पण करून घेतल्या. स्वयंपाक वगैरे. तर भेटूया माझ्या उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.